मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज जालना बंदची हाक देण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवरती धुळे सोलापूर महामार्ग आणि अंतरवाली सराटील जाणारा रस्ता हा पोलिसांनी बंद केलाय। त्यामुळे अंतरवाली आणि वडी गोद्रीकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे। त्याबरोबरच आज बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह अंतरवाली सराटी आणि वडी गोद्री परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सकल मराठा समाजाच्या वतीने केम्ब्रिज चौकात रास्ता रोको केला जाणार आहे। पण पाहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील रास्ता रोको केला जाणार आहे, तर काही ठिकाणी बंद पुकारला जातोय। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आज जालना बंदची हाक देण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर धुळे सोलापूर महामार्ग आणि अंतरवाली सराटीला जाणारा रस्ता हा पोलिसांनी बंद केलाय। त्यामुळे अंतरवाली सराटी आणि वडी गोद्रीकडे जाणारा रस्त्यावर यावेळेस पर्यायी मार्गाचा वापर करावा असं पोलिसांनी सांगितलंय। या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूयात। अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनेच्या वतीने आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो या बंदच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मार्गात सुद्धा बंद या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। आजपर्यंत अशा प्रकारच्या नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेल्या नव्हत्या, मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून या ठिकाणी मराठा संघटनेचे झालेल्या बैठकीनंतर या ठिकाणी रस्त्याचं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे। त्या पद्धतीने या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे मोठा पोलीस बंदोबस्त जिल्ह्याभरात या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहे। SRPच्या 2 बटालियनसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे अंतरवाली सराटी असो वडी गोद्री असो या ठिकाणी जाणारा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो हा धुळे सोलापूर महामार्ग आहे, ज्यावर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अंतरवाली सराटी आणि वडी गोद्रीकडे जाणारे संपूर्ण रस्ते या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्याभरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असून कुठलाही विपरीत प्रकार किंवा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे। त्याच अनुषंगाने आता आपण बघू शकतो की बंदच्या हाकनंतर जिल्ह्याभरात या बंदच्या कसे पडसाद उमटतात हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, जालना।